ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्यावर कॅश बॉम्ब टाकला आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। मात्र या कॅश बॉम्ब नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच वादाचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं। सुनील तटकरेंनी महेंद्र दळवींवर केलेल्या टीकेनंतर दळवी यांनी थेट सुनील तटकरेंचेच व्हिडिओ बाहेर काढण्याचा इशारा दिलाय। चित्रलेखा म्हणजे सी आहे, दानवे म्हणजे डी आहे। ही सीडी तटकरे बाहेर काढली आहे, त्याची कधी सीडी बाहेर काढली तोंड दाखवायच्या लायक नसतात आणि जाणीवपूर्वक असे ॲलिगेशन्स करतात। त्यांच्याकडे काही असेल तर त्यांनी द्यावं। आता हा मॉर्फिंगचा धंदा चालू केलाय त्यांनी, आता सगळा धंदा बंद झाला। मित्र मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत, एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत, पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत, तरी सुद्धा मुख्यमंत्री ढिंब आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब टाकल्यानंतर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच वादाचा भडका उडालाय। अंबादास दानवेने व्हिडिओ ट्विट केल्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी या प्रकरणात सुनील तटकरेंना ओढत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आणि त्यानंतर तटकरेंनी पत्रकार परिषद घेत आमदार दळवींवर शाल जोडीतले टोले हाणले आणि यामुळे संतापलेले आमदार महेंद्र दळवी यांनी आता सुनील तटकरेंना थेट इशारा दिलाय। तटकरेंचे अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत, हे व्हिडिओ बाहेर आले तर ते तोंड दाखवू शकणार नाहीत असा इशारा दळवींनी तटकरेंना दिलाय। पूर्व इतिहास रायगडचा माहित आहे, यांनी केलेले वादविवाद लोकांना भोवलेत कितीतरी आणि मग त्यांची बाजू घेऊन बोलणं याचा अर्थ असाच आहे की आम्हा तिघांना बदनाम करण्यासाठी तटकरे दिलेली सुपारी आहे, कधी दानवे कधी चित्रलेखा, हे त्रिवार सत्य आहे। आणि ही सीडी आहे, चित्रलेखा म्हणजे सी आहे, दानवे म्हणजे डी आहे। ही सीडी तटकरे बाहेर काढली आहे, त्याची कधी सीडी बाहेर काढली तोंड दाखवायच्या लायक नसतात। महायुती भक्कम महाराष्ट्रामध्ये आहे, रायगडचा अपवाद सोडला, कारण रायगडमध्ये आमचं द्वंद्व युद्ध लोकांना माहिती आहे, कारण तटकरेचा पूर्व इतिहास हा अनेक नेत्यांना फसवण्याचा, अनेक पक्षांना फसवण्याचा आहे। काल त्यांनी माझ्याविषयी वक्तव्य केलं, त्याच्यामध्ये पवारसाहेबांचं नाव त्यांनी घेणं राहून गेलं, अनपुले साहेबांचं राहून गेलं, त्यांच्यामुळे तटकरे साहेब जनमानसामध्ये आहेत हे त्यांनी विसरू नये। तर अशा पोकळ धमक्या देण्यापेक्षा जे काय असेल ते जनतेसमोर आणा असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर पलटवार केलाय। त्यांना माझं म्हणणं आहे की अशा पोकळ धमक्या दिल्यापेक्षा तुम्ही जे काय असेल ते एकदा जनतेसमोर येऊन बोला ना। कसं आहे की दळवी साहेब एकतर ते स्वतः बॅकफुटवर गेलेल्या सगळ्या प्रकरणामुळे आणि जाणीवपूर्वक असे ॲलिगेशन्स करतायत। त्यांच्याकडे काही असेल तर त्यांनी द्यावं। त्यांनी सांगितलं योग्य वेळ आली काय उत्तर देऊच, असं प्रत्येक जण सांगत असतो योग्य वेळी उत्तर देऊ, पण त्यांची योग्य वेळ कधी येईल ती आम्ही पण वाट पाहतोय। त्यांच्याकडे व्हिडिओ आहेत ते बोलतात, मग त्यांनी टाकावे। अंबादास दानवे आणि महेंद्र दळवींचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर दळवी यांनी दानवे यांच्या सोबतच सुनील तटकरे यांच्यावर हा व्हिडिओ पुरवल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर तटकरेंनी दळवींवर खोचक टीका केली आणि त्यानंतर तटकरेंनी दळवींवर खोचक टीका केल्याचं पाहायला मिळालं। तटकरेंच्या या टीकेनंतर महेंद्र दळवी संतापले आणि त्यांनी थेट सुनील तटकरे यांचे व्हिडिओ बाहेर काढण्याचा इशारा दिला। त्या अनुषंगाने केलेले षडयंत्र असावं असं मला नक्की वाटतं आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की रायगडच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भातली चुकीची माहिती पण अंबादास दानवेंना पुरवली आणि हे षडयंत्र तयार करून पक्षाला आम्हाला बदनाम करण्याचं एक कटकारस्थान केलं असं नक्की वाटतं। अंबादास दानवेने ट्विट केलं, त्याच्या संदर्भामध्ये जे काही बोललं गेलं त्या बाबतीतली भूमिका मी या ठिकाणी मांडली आणि त्या भूमिकेवर मी ठाम आहे। पण इतक्या निरागस व्यक्तीवरती, इतक्या थोर देशभक्ताच्या वरती अतिशय सच्छिलपणाने जसं जयप्रकाश नारायण, एस.एम. जोशी साहेब, मधु दंडवते साहेब, गणपतराव देशमुख यांनी ज्या पद्धतीने काम केलं आहे त्या मालिकेतले हे अलिबागचे आमदार असल्यामुळे त्यांच्यावरती होणारे आरोप हे गंभीर आहे, चुकीचे आहे। त्याच्यामुळे ताबडतोब त्याची जितक्या यंत्रणा देशामध्ये असतील, तपास यंत्रणा, त्या सगळ्यांना एकत्रित करून मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्याची चौकशी लावली पाहिजे। अंबादास दानवेंनी महेंद्र दळवींच्या ट्विट केलेल्या व्हिडिओवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा समाचार घेतलाय। आता मॉर्फिंगचा धंदा सुरू झालाय, बाकी सगळे धंदे बंद झाल्याचं म्हणत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केलाय। आता हा मॉर्फिंगचा धंदा चालू केलाय त्यांनी, आता सगळा धंदा बंद झाला, सगळी कामं बंद झाली, आता हे मॉर्फिंगचं काम चालू आहे। तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू झालेल्या वादावरून उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर निशाणा साधलाय। महायुतीमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाहीये, मित्र मित्र म्हणून एकमेकांवर धाडी टाकण्याचं आणि एकमेकांची प्रकरणं बाहेर आणण्याचं काम सुरू असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे। कोणाचा पायपोस कोणात राहिलेलं नाहीये। मित्र मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत, एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत, रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुराव्यानिशी बाहेर येत आहेत, त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत, पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत, तरी सुद्धा मुख्यमंत्री ढिंब आहेत।
अंबादास दानवेंनी पैशांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ ट्विट करत आमदार महेंद्र दळवींना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच वादाचा भडका उडालाय. सुनील तटकरे यांनी महेंद्र दळवींवर टीका केल्यानंतर आता महेंद्र दळवी यांनी तटकरेंचेच व्हिडिओ बाहेर काढण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे पुढल्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.